इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। मार्च महिना नुकताच सुरू झाला असून मार्च महिन्यातच सीना नदी पूर्णपणे कोरडी पडलेली आहे। अद्याप कडक उन्हाळ्याचे 3 महिने शिल्लक आहेत। पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी सीना नदी पात्रात खड्डे मारत आहेत। भविष्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सीना नदी पात्र कोरडे पडल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत। पिकाला जिवंत ठेवण्यासाठी नदी पात्रात खड्डे मारून त्यात जिरपणाऱ्या पाण्याचा वापर शेतीसाठी करत आहेत। सीनेच्या पात्रात पाणी सोडण्याची गरज आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी, तिऱ्हे, तेलगाव, सीना, नंदूर, समशापूर तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, अकोले, मंद्रुप, मनगोळी, वांगी, राजूर, हत्तूर, औराद, बोळकवठा आदी या गावांच्या शिवारातील सीनेचे पात्र कोरडे ठाक पडले आहे। सध्या पिकाला पाणी नसल्याने पिके करपून जात आहेत। डोळ्या देखत पिके करपत असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत। करपणारी पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करत आहेत। शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे। जिथे उताराचा भाग आहे तेथील डबक्यात थोड्या प्रमाणात पाणी साचले आहे, पण त्या पाण्यात मिठाचे प्रमाण जास्त असल्याने ते पाणी चवीने खारट आहे। त्यामुळे पाणी जनावर सुद्धा पित नाहीत। काही जण नदीपात्रापासून 4 ते 5 किलोमीटर पर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकून बागायत शेती घेतलेली आहे, त्यांनाही पाणीचा प्रश्न सतावत आहे। ऊसतोड होऊन काही दिवस झाले आहेत। खताची मात्रा दिल्यानंतर त्याला पाणी देणे गरजेचे असते, पण ऊसाला खताची मात्रा दिल्यापासून सीनेचे पात्र कोरडे पडले आहे। शिवाय यंदा उजनी धरण सरासरी भरले आहे। पिके जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी जेसीबीच्या साहाय्याने सीनेच्या पात्रात ठिकठिकाणी खड्डे मारत आहेत। या खड्ड्यात झिरपलेल्या पाण्याचा वापर ते पिकाला देण्यासाठी करत आहेत। सध्या उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे। कडाक्याच्या उन्हामध्ये पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे। जिल्हा प्रशासनाने सीनेच्या पात्रात पाणी सोडण्याच्या हालचाली करणे महत्त्वाचे आहे।